तर आज खरं तर मूग मटकी पुलाव किंवा बिर्याणी असा बेत होता बनवण्याचा, पण माझा मुलगा मला म्हणाला, बाबा बिर्याणी पुलाव नको, मूग मटकी आहे ना तर मस्तपैकी ना कोल्हापुरी मिसळ बनव. तर चला आज बनवूया कोल्हापुरी मिसळ. तर आता मिसळ बनवण्याची पहिली प्रोसेस म्हणजे आधी मूग मटकी आपण वाफवून घेऊया, म्हणजे ते बॉईल करून घेऊया. ते बॉईल करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत काही साहित्य, म्हणजे हे बघा इथे आहे कांदा, कढीपत्ता, थोडंसं जिरा आणि थोडंसं राई, हिंग, 4 चमचे तेल घ्यावे फोडणीसाठी. म्हणजे आता आपण आपलं मूग मटकी जे आहे त्याला आपण छान फोडणी देणार आहोत, तर त्यासाठीची ही तयारी आहे. कट कर. तेल थोडं गरम झालं, आता मोहरी आणि जिरा हे तेलात सोडून देऊया फोडणीसाठी. मोहरी जिरा थोडं तडतडलं की त्यानंतर मग आपण कढीपत्ता टाकूया. कढीपत्ताही तडतडला, आता थोडंसं आपण हिंग अर्धा चमचा, आता चिरलेला कांदा, तर हा कांदा थोडा मिक्स करून घ्यावे. थोडीशी हळद अर्धा चमचा, तर व्यवस्थित हे मिक्स करून घ्या. आता मूग मटकी टाकणार ते व्यवस्थित मिक्स करून घ्या. थोडीशी कोथिंबीर सुगंध येण्यासाठी मिक्स करून घ्या. ते सगळं फोडणी त्या मूग मटकीमध्ये व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे. त्यानंतर 2 ग्लास पाणी तुमच्या अंदाजाने तुम्हाला हवं तेवढं घ्या, म्हणजे तुम्हाला केवढा कट हवा आहे. आता आपण कट तयार करतो आहोत. खरं तर हे मिक्स करून घ्या व्यवस्थित. चला आता कुकर झाकण लावून ह्याच्यात 2 शिट्टे काढून घ्या. किती? 2. लक्ष ठेवा. चला 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता कुकर थंड होऊ द्या. आता आपल्याला वाटपासाठी लागणारे साहित्य म्हणजे 4 कांदे, 1 टमाटर, 4 लसूण, 1 इंच अद्रक आणि अर्धा सुका खोबरं, आणि हे खडे मसाले आहेत. चला कांदा चिरायला घेऊया आपण. तर कांदा उभा बारीक चिरून घ्यावे, जेणेकरून तो भाजण्यासाठी जरा सोपं जातो. बघा असं कांदे चिरून झालेले आहेत. आता टमाटर घेऊया चिरायला. टमाटर आपल्याला बारीक नाही करायचं आहे, मोठे मोठे पीस कट केले तरी चालतील. तर आपण त्याच्या पद्धतीने टमाटर मोठे मोठे पीस कट करून घेऊया, कारण तेही आपल्याला कांद्यासोबत भाजायचे आहे. चला आता टमाटर पण झालेलं आहे. आता तवा तापत ठेवला आहे. तवा गरम झाल्यावर एक खडे मसाले, जे 2-3 तेजपत्ता, 3-4 लवंग, 7-8 काळी मिरीचे दाणे आणि 2 चमचे धने हे आधी तव्यावर छान भाजून घ्यावे. त्याला सुगंध येईपर्यंत जास्त गॅस मोठा ठेवू नका, एकदम स्लो शोवर करा. आणि हे थोडेफार गरम झाले, छान सुगंध यायला लागला, त्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये पांढरे तीळ ॲड करणार आहोत. आता हे नंतर ॲड का करतो आहे, कारण पांढरे तीळ आणि खसखस हे लगेच गरम होऊन करपू शकतात, त्याच्यामुळे आपण हे शेवटी टाकावे पांढरे तीळ. गरम झालेला सुगंध
होईपर्यंत आपल्याला ते भाजून गॅस बंद करायचं, नाहीतर करपल्यावर ते सगळं खराब होतं. काय सुगंध येते वा. आता सुकं खोबरं आपण भाजून घेऊ. आता हे सगळं सुकं खोबरं, कांदा हे आपण विदाऊट तेलात भाजणार आहोत, कारण मिसळसाठी जो वाटप तयार केला जातो ते तेलात तळत नाही. म्हणजे खरं तर गावच्या ठिकाणी चुलीच्या आगीत ते भाजले जातात, आपण तव्यावर भाजतो. तर असं खरपूस लाल रंग येईपर्यंत छान भाजून घ्यावं. हा बघा चोर आला बघायला, काय करतोय बाबा. चला आता आपण कांदे भाजून घेऊया. तर कांदे सुद्धा आपण विदाऊट तेलातच भाजणार आहोत. चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजायचे आहे. असं केल्याने मिसळची चव जी वेगळ्याच रुचीवर जाते. तर कांदे भाजून घेऊया छान. सतत हलवत राहावं, वर खाली करत राहावं कांदा, नाहीतर तो करपून जाण्याची शक्यता जास्त असते. आता आपण लसूण आणि आलं हे ॲड करतो, तेही त्यासोबत भाजून घेऊया. त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत भाजायचा आहे. आता जो एक टमाटर चिरला होता तोही त्यात भाजून घेऊया. आता हे टमाटर टाकल्यानंतर जास्त वेळ आपल्याला भाजायचं नाही आहे, थोडंसं त्याचा कच्चेपणा जाण्यापुरतंच आपल्याला ते तव्यावर भाजायचं आहे. आणि आपला वाटप तयार झालं. आता मिक्सरमध्ये छान वाटून घेऊ. तर आपण पहिले खडे मसाले घेऊया मिक्सरमध्ये, ते छान बारीक वाटून घेऊ. एकदम पावडर करायची नाही आहे त्याची. हे बघा, हे माझ्या मुलाची आयडिया. बाबा आपण असं करूया. खडे मसाले वाटून झालेले आहेत. हे बघा, पूर्ण बारीक पावडर केलेली नाही आहे. आता सुकं खोबरं ते पहिलं मिक्सरला लावून घ्या. सुकं खोबरं पण वाटून झालेलं आहे. आता ह्याच्यातच आपल्या कांदा टमाटर जे काय भाजलेलं होतं ते आपण ॲड करून त्याचं एक बारीक छान पेस्ट तयार करून घ्यायला. थोडं पाणी टाका त्याच्यामध्ये. पाणी टाकल्याचं शूट झालेलं नाही आहे. हे झालं आपलं कटाची आंब्याची तयारी. हा कट तयार झालेला आहे. आता आपण वाटप भाजायला घेऊया. त्यासाठी सुद्धा आपण 4-5 चमचे तेल घेऊया. तुमच्यानुसार तुम्ही तेल कमी जास्त घेऊ शकता. कट येण्यासाठी, पातळ छान तर्री येण्यासाठी मिसळसाठी तेल जास्त लागतं. तेल गरम झालं आहे, त्याच्यामध्ये आपण आता वाटप ॲड करायचं. वाटप छान तेलात परतून घ्या. जोपर्यंत त्या वाटपाला तेल सुटत नाही तोवर छान. आता तर्री येण्यासाठी मी थोडं अजून तेल घेतलं आणि त्या तेलात आपली काश्मीरी मिरची पावडर टाकतो आहे, जेणेकरून छान तर्री यावी. मी खरं तर सुरुवातीची प्रोसेस मी जरा विसरलो होतो, आता करतो, त्यासाठी माफी झाली. आता हे सगळं त्या वाटपात मिक्स करू. मस्त त्याचा रंग येतोय बघा. थोड्या वेळाने ते तेलही सोडेल. आता याच्यामध्ये तिखटपणा वाढवण्यासाठी मी कांदा लसूण मसाला टाकते. जवळपास 3 चमचे टाकलेले आहेत. तुम्हाला अजून तिखट हवं असेल तर तुम्ही अजून 2 चमचे ॲड करू शकता. थोडीशी हळद आणि हा घरचा मालवणी मसाला, मालवणी चवीनुसार मीठ आणि थोडंसं कट. गरम पाणी टाकल्यावर वाटपात थोडंसं तर्री छान येते त्याची. म्हणजे कोणत्याही वाटपमध्ये तुम्ही गरम असताना त्याच्यामध्ये गरम पाणी टाकल्यावर त्याला छान तेलाचा तवंग येतो. त्याच्यामुळे गरम पाणीच टाकावं. थंड पाणी टाकल्याने त्याची
कुकिंगची प्रोसेस थांबते, त्यामुळे आपण गरम पाणी टाकणार, थोडी कोथिंबीर, छान तेल सुटलंय. आता फायनल प्रोसेस, मूग मटकी कट आणि मटकी त्याच्यामध्ये ॲड केल्या काय सुगंध आलाय. वा वा. ते व्यवस्थित मसाला त्याच्यामध्ये मिक्स करूया. 2 मिनिटं छान उकळी येऊ द्या. कोल्हापुरी मिसळ तयार झालेली आहे. कोल्हापुरी मालवणी असं मिक्स बोलू शकतो. चवीला टेस्टी आहे, एवढा मात्र काय. आता आपण त्याच्यावर कोथिंबीर ऍड करूया. हे बघा कोथिंबीर, कमाल लुक आलाय. आता मिसळ तयार झाली आहे. आता आपण त्याचं प्रेझेंटेशन तयार करूया. ते एका वाटीमध्ये फरसाण, थोडी मूग मटकी, आणि रस्सा. वा वा. दही हवं असेल तर 1 चमचा दही, त्यावर कोथिंबीर आणि कांदा असं गार्निशिंग करून टाकूया. वा वा, काय सुंदर लुक आलाय. मिसळ थाळी तयार झाली. रेसिपी आवडल्यास लाईक, कमेंट, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.